हा आमदार साहेबांचा चंद्रकांत पाटलांचा हा व्यक्तिगत विषय आहे. सध्या चंद्रकांत पाटील हे भ्रमिष्ट झालेले आहे. त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे कधी कधी माहिती न घेता ते अधिकरीतीनं जास्त बोलत असतात. त्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे, लोकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे, निवडून दिलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो या संदर्भामध्ये. आणि आज आमदार साहेब भ्रमिष्ठासारखे काही बोलतात. नाथाभाऊ गुंड आहे, नाथाभाऊ गुन्हे आहे. नाथाभाऊचं आयुष्य राजकारणामधलं 45 वर्ष आहे. 45 वर्षामधले जवळपास 35 वर्ष मी विरोधी पक्षनेता, विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे. विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही गुन्हा राजकारणाच्या व्यतिरिक्त माझ्यावर झालेला नव्हता. आत्ताचे जे गुन्हे झालेले 2-3 ते राजकीय हेतूने झालेले गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये आता न्यायालयात काय होईल ते बघूया. पण यामध्ये मी खरोखरच गुंड प्रवृत्तीने वागलो का? तर वागलो. ते कशासाठी? की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या व्यासपीठाचा उपयोग मी यासाठी केला की जे पांढरपेशे दरोडेखोर आहेत, ज्यांनी बँकांवर दरोडे घातले, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर माफियागिरी केली, ज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार केले, अशा ठिकाणी लोहार सारख्या काही प्रवृत्ती ज्या राजकारणामध्ये पोलीस विभागामध्ये अधिकारी स्वरूपामध्ये गुंडागर्दीचा वापर करत होते, ज्याच्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये दाऊद इब्राहिम असेल का अन्य कोणी असेल, या सगळ्या गँगस्टरच्या बाबत प्रखरपणे बोलणारा मी एक त्याच्यामधला आहे विरोधी पक्षात असताना. आणि मी केलंच आहे. त्यामुळे अनेक जण आता जेलमध्ये जाऊन आले. या महाराष्ट्रामधले किमान 100 तरी लोक आज तुरुंगामध्ये जाऊन आलेला आहे, काही पॅरोलवर राहिलेला आहे, त्यांच्या केसेस चाललेला आहे. आणि मला वाटतं की माफिया, दरोडेखोर, गुंड प्रवृत्तीचे लोक, अशा प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत भ्रष्टाचारांच्या विरुद्ध मी सातत्यानं लढत आलो आणि मी लढत राहणार आहे. मला कोणी गुंड म्हटलं तरी लढेल, कोणी चांगलं म्हटलं तरी लढेल. कारण मी समाजासाठी केलेलं आहे. मी समाजासाठी लढतो, मी एकट्यासाठी व्यक्तिगत लढत नाही. त्यामुळे हे मी केलं आणि पुढच्या कालखंडामध्ये करणार आहे. आता विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विषय काढलाय API सावदा, ते या मध्ये ज्या वेळेस सावद्याला 2.5 महिने त्याने त्या गुन्ह्याचा तपास लावला आणि चोरीचा, आणि जवळजवळ शासनाने मान्य केलं त्या ठिकाणी की 4,500 मरून प्रवास चोरी गेला. शासनाने त्या ठिकाणी 1 वर्षातलं मान्य केलं. आधीच्या ह्याच्यात 40,000 प्रवास या 12-13 वर्षामध्ये तिथून चोरी गेला. आणि त्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी या सदग्रस्ताने टाळाटाळ केली 2.5 महिने. आणि म्हणून त्या 2.5 महिन्यामध्ये का चौकशी झाली नाही हे विचारायला मी त्या ठिकाणी गेलो, तर मला एकदम उद्धट वर्कान झालं. 2.5 महिन्यामध्ये काय, 2.5 वर्षे लागू शकतात अशा स्वरूपाचं उत्तर दिलं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शिव्या मी दिलेल्या नाही, कोणत्याही मंत्र्याचं नाव मी घातलेलं नाही. आपल्याला वाचवण्यासाठी त्याने मंत्र्याचे नाव घातले. मी स्वतः मंत्री होतो, माझ्या घरात मंत्री आहे, तेवढं मंत्र्यांना शिव्या देण्याचा विषयच येत नाही. दिलं तर माझ्या घरातल्याच मंत्र्यांना शिव्या देईल, इतका तर काही मूर्ख मी नाही आहे. आणि या ठिकाणी त्याने असं उद्धट वर्तन केलं. फक्त मी त्याला हे म्हणलोच होतो एका ठिकाणी, कारण तो मला म्हणाला की रेव्हन्यूवाले पैसे खातात आणि केसेस दाखल करायला आमच्याकडे येतात. मी त्याला हे जरूर बोललो होतो त्या ठिकाणी, किंवा त्यांनी शेण खाल्लं म्हणून तू गो का खातो, हे बोललोच आहे. त्याच्यामध्ये मी नाही म्हणतच नाही. आणि हे म्हटल्यानंतर लगेच त्याला 2 मिनिटाच्या आत मी म्हटलं, माझ्यासारख्या माणसाने गो खाणं हा शब्द वापरणं चुकीचं आहे, त्यामुळे मी तुझी माफी मागतो, असा शब्द वापरला, माफी मागतो. माफी मागितल्यानंतर हा सगळा विषय तिथं बंद व्हायला पाहिजे होता. परंतु कोणत्या तरी राजकीय सल्लागाराने त्याला सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांनी असं ओढून चढून त्या ठिकाणी FIR दाखल झाला. आता या विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये मी विधानसभेत प्रश्न विचारला होता आणि म्हणून त्याची जीवार आली. आणि तो त्या ठिकाणी नेहमी माझ्याविषयी अद्वैत होता, आधी बोलत होता. आता त्याच्या कार्यक्षेत्रात किती, नुसत्या सावदा शहरामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. किती पैसे येतात सावदा शहराच्या बाहेरचे अड्डे अजून मी घेतो आहे, आणि तेही अड्डे तुम्हाला पुढच्या कालखंडामध्ये देणार आहे. आता सावदा बस स्टँड जवळील कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सोसायटी वाईनची
वरती पत्ते, जुगार, झन्ना, मन्ना, परेल, रमी यांचा मोठा क्लब सर्वात मोठा क्लब सौद्यातला हा या ठिकाणी आहे. आता हा किती महिन्याला हप्ता देतो त्याच्या याच्यावरून ठरतं. फैजपूर रोडवर साई मंदिरासमोर पीरखा मेंबरच्या पत्त्याचा क्लब आहे. कोचूर रोडवर गणपती मंदिराच्या मागे क्लब 0 असून पोळ्या व इतर 3 जण मिळून हा पत्त्याचा क्लब चालवत आहे. पोळ्या नाव आहे त्याचं टोपण नाव. हॉटेल चंद्रमा येथे अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते. मेटॅडोरनं त्या ठिकाणी आणल्या जातात आणि मेटॅडोरनेच त्या ठिकाणी वितरणही केलं जातं. एवढं मोठं दारूचा अड्डा हा हॉटेल चंद्रमा येथे आहे. विशाल तायडे व संजय तायडे यांची सटका मट्टाची पिढी मोठी पिढी आहे. अशा छोट्या मोठ्या खूप आहेत. गावामध्ये सावखेडा येथे जयस्वाल यांची सट्टा मटकाची पेढी आहे. सावदा स्टेशन रोडवर ढवा नावाच्या व्यक्तीचा नावाच्या व्यक्तीचा पत्त्याचा क्लब आहे. गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विक्री जाते. खुलेआमपणे दारू आणि नार्कोटिक्सचा व्यापार हा सावदा शहरामध्ये खुलेआम रीतीने विकला जातो. नार्कोटिक्स अंमली पदार्थ गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विक्री होत असते. वरील सट्टा मटका पेढीचे एजंट गावात ठिकठिकाणी सट्टा घेत असतात. गावातील प्रत्येक पान दुकानात गुटखा विकला जातो आणि गुटख्याची मोठी तस्करी या सावदा शहरामध्ये या पोलिसांच्या संमतीने होतं. हे एका सावदा शहरातला अर्धवट भाग सांगितला. एकंदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये मग ते थोरगाव नसेल, चिनावल असेल, काय हे मोठे मोठे गाव आहेत त्या गावांची लाईन आणि यादी मी तुमच्या समोर देणारच आहे. आणि या सर्वांमधून महिन्याकाठी 50 लाख रुपये मिळतात अशी माझी माहिती आहे. आणि त्यामुळे ह्याला इथं राहण्यासाठी मग कुणी मर्याला तरी त्याला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न हा करतो. अधिक गुन्हे अजून मोठ्या प्रमाणावर याने पैसे घेतलेले आहेत. सावदा मर्चंट सोसायटीमध्ये फार मोठी तडजोड करून तिथलं सोनं आणि चांदी अद्याप ताब्यात मिळाले नाही अशी एक तक्रार आहे. त्या संचालक मंडळाला सावदा पतपेढीच्या संचालक मंडळांना मर्चंट सोसायटीच्या त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये टाकून देतो, तुम्ही मला 5-5 लाख प्रत्येकी दिले पाहिजे अशी मागणी केल्याची माझ्याकडे तक्रार आहे. आणि त्यांनी दिले नाही. माझ्याकडे तक्रार आहे प्रत्येकी 5 लाख. आणि ते मला सकाळी भेटून पण गेले सगळे संचालक. आणि त्यांनीच सांगितलं या ठिकाणी की प्रत्येकी 5 लाख आम्ही दिले नाही म्हणून आम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं. आणि त्यामध्ये माझ्या घरावर रेड घातली वगैरे सांगितलं त्यांनी की त्या ठिकाणी रेड घातले. मग सोनं माझं कुठे गेलं, मग चांदी माझी कुठे गेली, मोठ्या प्रमाणावर गेले. आता तर चौकशीचा भाग गेल्यांच्या चौकशी करायला मी आता वरिष्ठ पातळीवर परत मागणी करणार आहे. आता हे चरित्र आहे अशा स्वरूपाचं विशाल पाटलांचं. आणि त्या ठिकाणी एक माझं म्हणणं आहे की समजा जे काही झालं असेल ते झाल्यानंतर जर त्या ठिकाणी माझ्यासारख्या व्यक्तीला चूक लक्षात आल्यानंतर जर त्याची माफी मागितली असेल तर हा प्रकार वाढवायला नको होता. शेवटी त्यांच्या इच्छेनं अर्थ पकडला. मी अनेक ठिकाणी अनेक विषय मांडले आणि त्या मांडल्या म्हणून अधिकाऱ्यांना घरी जावं लागलं. लोहार नावाचे 3 बंधू आजही त्या ठिकाणी त्यात एक गेला जेलमध्ये असताना. ते तेव्हापासून प्रकरण आज चालू आहे. त्याला जवळपास आता 2012 पासून हा विषय चालू झाला तर अजून तो विषय संपलेला नाहीये. त्यामुळे अधिकारी चूक करत असेल तर ते मानलंच पाहिजे. आता या ठिकाणी सट्ट्याचे, मटक्याचे, जुगाराचे, मुरुम चोरीचे, वाळू चोरीचे ह्या सगळ्याचे अनेक प्रकार सावदा भागामध्ये चालत असताना त्या ठिकाणी जाब विचारायला जाऊ नका. मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी जनतेच्या कामांसाठी गेलो होतो, माझ्या व्यक्तिगत कामासाठी गेलो नव्हतो. आणि मी आणखी हे जाईल यानंतर मी आणखी त्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पडेल. मला कोणी गुंड म्हटलं काय, आणखी काय म्हटलं काय, गुंड कोण आहे, कसे आहे जनतेला माहिती आहे. कोण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये माफिया आहेत वाळूचे, कोण मुरुम चोरी करतो, कोण 2 नंबरचे धंदे करतो हे मुक्ताईनगरकरांनाही माहिती आहे.
ती यादी एक वेळ मी दिलंच. पुढच्या कलाखंडामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातले प्रत्येक तालुका घेऊ आपण, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड वगैरे सगळ्या एक एक तालुक्याची तुम्हाला माहिती मी यथावकाश देत राहील.